मंदा म्हात्रे सुद्धा हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहे। ताई, ही निवडणूक कशा दृष्टीने पाहता? एकतर्फीच असं सध्या स्थिती निर्माण झालेली आहे। ही निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की तरुणांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजेत। आणि आज आपण बघितलं की सगळे तरुण जे नवीन मतदार आहेत ते सुद्धा उतरलेले आहेत। त्यामुळे एकतर्फी असं म्हणता येणार नाही, पण निरंजन डावकरेंचं जे काम आहे तरुणांमध्ये केलेलं त्याला आज उत्तम प्रतिसाद मिळत आहे। काँग्रेसने जसा हवा तसा सक्षम उमेदवार न दिल्यामुळे आज ही परिस्थिती काँग्रेसची झाली का, महाविकास आघाडीची? ते मला काय माहिती नाही, मी आमच्या पक्षाबद्दल बोलू शकते। निरंजन डावकरे हॅट्रिक करतील? हो, 100%, 101%। ओके, हे होते मंदा म्हात्रे। त्यांनी सांगितलं निरंजन डावकरे जे आहे हॅट्रिक करतील आणि भाजपचाच उमेदवार निवडून येतील, असा सुद्धा दावा मंदा म्हात्रे यांनी केला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।